गंगानगरमध्ये राहणारी झुमा एका मंदिरासमोर बसून रोज भीक मागत असे. तिला 2 दिवसांपासून ताप आला होता. तिची लहान मुलगी सारखी रडत असे. काही दयाळू लोक कधी थोडे पैसे तर कधी खाण्याचे पदार्थ तिच्या पुढे टाकत असत. एके दिवशी काहीही भीक मिळाली नव्हती. झुमाच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. आज मुलीच्या पोटाला काही देता येईल एवढी भीक सुद्धा मिळाली नाहीये. कुठून खायला घालू तिला? हळूहळू रात्र होते. ती घरी येते आणि पाण्यात साखर मिसळून तिच्या मुलीला पाजते. स्वतः नुसतं पाणी पिते. ताप आणि थकव्यामुळे डोळे बंद करून झुमा झोपी जाते. तिचं मन भूतकाळात जातं. तिचा पती नरेंद्र भटिंडामध्ये रिक्षा ड्रायव्हर होता. झुमा लोकांच्या घरी काम करत असे. इथे अनेक महिने ऍक्सिडेंट झाल्यामुळे नरेंद्र हलू सुद्धा शकत नव्हता. त्यामुळे रिक्षा चालवणे सुद्धा बंद झालं होतं. 4 घरात काम करून तिला फक्त 2,000 रुपयेच मिळत होते. सासूबाईंची सुद्धा तब्येत नरम असल्यामुळे त्यांची सुद्धा काळजी घ्यावी लागत असे. सासू तिला सारखी घालून पाडून बोलत असे. माझा मुलगा दिवस रात्र बिछाण्यात कणत पडलेला असतो आणि तू दिवसभर बाहेर फिरत असतेस. सासूबाई, घरची सगळी कामं करूनच मी जाते. तुमच्या आणि तुमच्या मुलाच्या सेवेत काही कमी असेल तर सांगा. मुलीला सुद्धा झोपवून जाते. थोडे पैसे मिळतात म्हणून घरचा खर्च तरी निघतो. हो हो, घरात वाऱ्याला सुद्धा उभी राहत नाहीस तू हल्ली. माझा मुलगा सगळी कमाई तुलाच देत होता. थोडी बचत केली असतीस तर आज उपयोगी पडली असती. त्याच्या कमाईवर तू छान चौकी करत राहिलीस. अशी किती कमाई होती आणि मी काय छान चौकी केली? नेहमी मन मारूनच जगत आले मी. ते सगळं मला सांगू नकोस. मी तुला चांगलीच ओळखून आहे. झुमा काही बोलत नाही. कामावरून परत आल्यावर ती जेवण बनवत असे आणि नरेंद्र आणि सासूबाईंना जेवायला वाढत असे. नरेंद्रला औषध दिल्यावर तिची निघायची वेळ होईल. अगं सुनबाई, जरा माझ्या डोक्याला तेल लावून दे. झुमा सासूबाईंच्या डोक्याला तेल लावते आणि कंगव्याने केस विंचरते. सासूचं कडवट बोलणं ऐकून तिच्या मनाला खूप दुःख होत असतं. एक दिवस, आज कामावर जाऊ नकोस. किती पाऊस पडतोय. माझ्याच्या इथलं काही होणार नाही. माझी नोकरी गेली तर आपले खायचे वांदे होतील. यांचं तर माझ्याशी 7 जन्माचं वैर आहे. स्वतःहून शांत होतील. झुमा जेवण बनवते, सगळ्यांना खाऊ घालते आणि झोपड्या करता जाते. त्याच वेळी नरेंद्र म्हणतो, काय झालं? काय घडले का आज? आई सोबत काही वाद झाला आहे का तुझा? आता ही काय नवीन गोष्ट आहे का? तुमच्या समोरच तर सगळं घडतंय. माझे पाय सुद्धा तर कामातून गेले आहेत. सगळी जबाबदारी तुझ्या एकटीवर पडली आहे. मी कशी बशी सगळं सांभाळून घेण्याचा प्रयत्न करते. माझं प्लास्टर पुढच्या आठवड्यात डॉक्टर काढून टाकणार आहेत. बघूया काय होतं ते. दुसऱ्या दिवशी झुमा कामावरून परत येते तेव्हा पाहते की नरेंद्र तापाने फणफणलेला आहे. झुमा तापाचं औषध घेऊन येते पण तरीही ताप उतरत नाही. नरेंद्रच्या डोक्यावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवते तेव्हा कुठे संध्याकाळपर्यंत ताप उतरतो. झुमा झोपायला जाते. मध्यरात्री तिला जाग येते आणि पाहते की सासूबाई खोकत बसल्या आहेत. ती धावत जाते आणि त्यांच्या पाठीवरून हात फिरवू लागते. पण सासूबाईंचा श्वास थांबतो आणि त्यांचा जागीच मृत्यू होतो. आई इतक्या लवकर सोडून जातील असं दोघांनाही कधी वाटलं नव्हतं. पुढच्या आठवड्यात नरेंद्र प्लास्टर काढण्याकरता जातो पण कळतं की हाड अजून जोडलं गेलं नाहीये. हे ऐकून त्याचं डोकं दुखू लागतं. तो घरी येतो आणि झोपून जातो. झुमा जेव्हा त्याच्या खोलीत जाते तेव्हा पाहते की नरेंद्र तोंड झाकून झोपी गेलेला आहे. काय झालं, प्लास्टर काढलं नाही का? इतक्यात नाही, अजून 2 आठवड्यांनी काढतील. परमेश्वरा, किती परीक्षा बघणार आहेस अजून आमची? झुमा, डोकं खूप दुखतंय माझं. थोडं चेपून देते ना? रात्री सगळे झोपी जातात. सकाळी जेव्हा तिला जाग येते तेव्हा पाहते की नरेंद्र बिछाण्यात नाहीये. ती सगळीकडे शोधते पण तो कुठेच सापडत नाही. दिवस संपला आणि रात्र व्हायची वेळ झाली. झुमा रडून रडून बेजार झाली होती. 1 आठवडा, 1 महिना करत करत 6 महिने उलटतात. झुमा वाट बघून बघून दमून जाते. तिची सगळी कामं सुद्धा जातात. तिच्या पतीचा शोध घेत घेत ती गंगानगर येथे आली होती. नरेंद्रचा कुठेही शोध लागला नाही पण लहान मुलीचं पोट भरण्याकरता काही ना काही करणं भाग होतं. तेव्हापासून ती या मंदिरासमोर बसून भीक मागू लागली. सकाळी जेव्हा जाग आली तेव्हा मुलीला घेऊन मंदिराच्या समोरच्या बाजूला गेली. त्या दिवशी तिथे अन्नछत्र होतं. खूप गर्दी सुद्धा होती. तिला जागेवरून उठता सुद्धा येत नव्हतं. तेव्हा तिथे एक गाडी येऊन थांबते. गाडीतून नरेंद्र उतरतो आणि मंदिरासमोर उभ्या असलेल्या गरीब लोकांना कपडे आणि चादरी वाटू लागतो. झुमा आश्चर्याने त्याच्याकडे एकटक बघत राहते. जेव्हा त्याची नजर झुमावर पडते तेव्हा तो सगळं सोडून तिच्या जवळ जाऊन बसतो. तू इथे काय करतेस? तू निघून जा इथून.
मला तुझं तोंडही बघायचं नाहीये. इतके दिवस कशी बशी मी जिवंत राहिले, उरलेले आयुष्य सुद्धा कसं तरी जगेन मी. बोलता बोलता ती धाय मुकलून रडू लागते. नरेंद्रकडे कपडे आणि चादर घेणाऱ्यांची खूप गर्दी झाली होती. नरेंद्र आपल्या मुलीला जवळ घेतो आणि आपल्या सोबत असलेल्या माणसाला सांगतो, हे सगळं वाटून टाका. अगं, तुला तर खूप ताप आला आहे. माझा जीव गेला तरी चालेल, पण मी तुझ्या सोबत येणार नाही. माझं काही ऐकून न घेता मला इतकी मोठी शिक्षा नको देऊस. चल गाडीत बसू आणि मग बोलूया. माझा आधी ऐकून तरी घे. झुमा उठते आणि नरेंद्रच्या गाडीत जाऊन बसते. तिच्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत असतात. त्या रात्री जेव्हा मी घराच्या बाहेर पडलो तेव्हा माझं डोकं खूप दुखत होतं. तुला उठवण्याचा प्रयत्न केला पण तुला खूप गाढ झोप लागली होती. त्या रात्री खूप पाऊस पडत होता. मी विचार केला की औषधांच्या दुकानातून एखादं औषध घेऊन येतो. पुढे काय झालं कोणास ठाऊक, मला रस्त्यातच चक्कर आली आणि मी बेशुद्ध होऊन पडलो. जेव्हा मी शुद्धीवर आलो तेव्हा पाहिलं की गंगानगर मधल्या एका हॉस्पिटलमध्ये आहे. गंगानगर मध्ये कसं पोहोचलात तुम्ही? मी रात्रभर रस्त्यावर तसाच पडून होतो. खूप रक्तस्राव झाल्यामुळे माझी शुद्ध हरपली होती. शेठजी त्यांच्या गाडीतून गंगानगरला जात होते. रात्रीच्या अंधारात त्यांनी मला जेव्हा रस्त्यावर पडलेलं पाहिलं तेव्हा ते मला त्यांच्या गाडीतून गंगानगरला घेऊन आले. मागचा रस्ता पाण्याने भरला असल्यामुळे त्यांना घरी पोहोचणं गरजेचं होतं. त्यांनीच मला हॉस्पिटलमध्ये भरती केलं आणि मला हॉस्पिटलमध्ये भरती केल्यानंतर पुढचे 7-8 महिने मी शुद्धीवर आलो नव्हतो. जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा मी आरडाओरडा करू लागलो. शेठजी तिथे आले आणि मला म्हणाले, अरे तुझं घर कुठे आहे? मी कुठे आहे? हे बघ, तू गंगानगर मधल्या एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये आहेस. मी बघितलं की माझ्या पायावरचं प्लास्टर निघालं आहे. तुम्हा दोघींना भेटण्याकरता मी खूप व्याकुळ झालो होतो. 2-4 दिवसांनी जेव्हा मी घरी परत आलो तेव्हा घर मालकांनी सांगितलं की तू 1 महिन्यापूर्वीच घर सोडून निघून गेली आहेस. झुमा, माझ्या पायाखालची जमीन सरकली. तू माझी वाट का नाही पाहिलीस झुमा? मी एकटी बाई किती दिवस वाट बघणार? माझी सगळी कामं सुद्धा सुटली होती. तुम्हाला शोधत शोधत इथपर्यंत आले. तेव्हापासून मी आज देवळासमोर बसून भीक मागते. चल, माझी इथे एक खोली आहे. शेठजी माझा खूप आदर करतात. मी त्यांच्याच गाडीतून ये जा करत असतो. आज हे अन्नछत्र त्यांच्याच कृपेने होत आहे. त्यांनीच मला हे सगळं सामान वाटायला पाठवलं होतं. तुला बघून ते खूप खुश होतील. आता आपले वाईट दिवस संपले. झुमा नरेंद्र सोबत त्याच्या घरी येते. दोघे इतक्या दिवसांनी भेटले होते की त्यांच्या गप्पा संपतच नव्हत्या. दोघे आपल्या मुलीसोबत पुन्हा एकदा आनंदाने संसार करू लागतात. एका दिवसाची गोष्ट आहे. राजकुमार इंद्र त्यांच्या मित्रांबरोबर शिकारीला निघाला होता. त्याला एक सुंदर हरिण दिसलं. राजकुमाराने त्या हरणाचा पाठलाग केला, पण थोड्याच वेळात हरिण जंगलात गायब झालं. निराश होऊन राजकुमार इंद्र परतत होता. तेव्हाच त्याला काही आवाज ऐकायला आले. राजकुमार आवाजांच्या दिशेने पुढे गेला आणि हा प्रिन्सेस लबाम. आश्चर्य, हे पक्षी बोलू कसे काय शकतात? मी आताच राजकुमारी लबानच्या राज्यातून परतलो आहे. काय तू राजकुमारी लबानला पाहिलंस? असं ऐकलंय की ती जगातली सर्वात सुंदर राजकुमारी आहे. हो, मी कधीच इतकी सुंदर मुलगी बघितली नाहीये. खरंच? थांबा थांबा, मला सांगा, ही राजकुमारी लबान राहते तरी कुठे? आतापर्यंत सगळे पक्षी उडून गेले आणि राजकुमार इंद्र निराश झाला. राजकुमार इंद्र त्याच्या राजमहालात परत आला. माते, ही राजकुमारी लबान कोण आहे आणि तिचं राज्य कुठे आहे? मला नाही माहीत. कदाचित राजकुमारी लबान नसेलही. पण मी स्वतः तिच्याविषयी ऐकलंय, बोलणाऱ्या पक्ष्यांकडून. काय मी बोलणारे पक्षी असं ऐकलं? हो पिताश्री, मी स्वतः ऐकलंय आणि ते पक्षी राजकुमारी लबानच्या सौंदर्याची स्तुती करत होते. मला तिला बघायचं आहे. राजकुमारी लबान नावाची कोणीच राजकुमारी नाहीये इंद्र. मला तरी पण स्वतःच शोध घ्यायची इच्छा आहे. पिताश्री, मला तिला शोधायला जायचंय. राजा धैर्यसिंग आणि राणी रूपमती ह्या दोघांची इच्छा नसूनही त्यांचा लाडका राजकुमार इंद्र ह्याला त्यांनी जाण्याची अनुमती दिली. आणि आता
राजकुमार इंद्र एकटाच निघून जातो त्याच्या प्रवासाला, राजकुमारी लबानच्या शोधामध्ये. पूर्ण दिवस घोडा चालवून राजकुमार इंद्र थकून गेला आणि त्याने एका नदीच्या किनारी आराम करण्याचा विचार केला. तो नदीचं पाणी प्यायला आणि मग त्याने भोजनाचं गाठोडं उघडलं. अरे, हे काय? सगळ्या मिठाईला मुंगळे लागले आहेत. राजकुमार इंद्र मिठाई जमिनीवर ठेवतो आणि तिथूनच निघणार होता तेवढ्यात मुंगळ्यांचा राजा त्याला साथ घालतो. राजकुमार, धन्यवाद राजकुमार. तू खूपच दयाळू आहेस. जर तुला कधीही आमची गरज पडली तर आम्हाला अवश्य बोलावून घे. राजकुमार इंद्र पुढे निघाला. थोडस पुढे गेल्यावर त्याला कण्ह्याचा आवाज ऐकू आला. तिथे एक सिंह वेदनेमुळे ओरडत होता. राजकुमार इंद्राने त्या सिंहाच्या पायात घुसलेला काटा पाहिला. मी तुझा हा काटा काढू शकतो, पण जर काटा काढून झाल्यावर तू मला खायचा प्रयत्न केलास तर मी तुला नाही खाणार असं वचन देतो मी. पण हा काटा काढ बघू, मला खूपच वेदना होतायत. सिंहाचं वचन ऐकून राजकुमार इंद्र त्याला मदत करतो. पण जेव्हा काटा खेचला जातो तेव्हा सिंह जोरात डरकाळी फोडतो आणि सिंहीण धावत पळत तिथे येते. सिंहीण राजकुमार इंद्रावर हल्ला करणारच असते. याने माझी मदत केलीये. हा शत्रू नाहीये. याने तर माझ्या पायात टोचलेला काटा काढला. सिंहीण शांत झाली आणि धन्यवाद, तू खूपच बहादूर आहेस. जर आम्ही कधी तुला मदत करू शकलो तर आम्हाला खूपच आनंद होईल. राजकुमार इंद्राने त्याचा प्रवास चालू ठेवला. तो दिवस रात्र पुढे जातच होता. जंगलात त्याची नजर एका झोपडीवरती पडली. तिथे राजकुमाराला एक फकीर दिसला जो आजारी होता. पाणी, पाणी. हे घ्या बाबा, पाणी प्या. धन्यवाद बाळा. माझा कुणीच वारस नाहीये. आता माझ्या तिन्ही जादूच्या वस्तू तुझ्या झाल्या. जादूचा गालिचा हा तुला जिथे हवं तिथे घेऊन जाईल. जादूची झोळी हिच्यामधून तुला जे हवं ते तुला मिळणार आहे, जशी धन, संपत्ती. आणि ही अखेरची जादूची तलवार, हिचा जरा सांभाळून वापर कर, कारण हिच्या वारापासून कोणीच नाही वाचू शकत. तिन्ही जादूच्या वस्तू मिळाल्याने राजकुमार खूपच खुश झाला. जादूच्या गालिचा, मला राजकुमारी लबानच्या राज्यात घेऊन चल. आता राजकुमार इंद्र राजकुमारी लबानच्या राज्यात होता. त्याने इकडे तिकडे चौकशी केली आणि संध्याकाळ होण्याची वाट बघू लागला. संध्याकाळ झाली आणि राजकुमारी बाल्कनीमध्ये आली. राजकुमारी लबान खरंच खूपच सुंदर होती. राजकुमारी लबान खूपच सुंदर आहे. हिला मी जवळून पाहिलं पाहिजे. राजकुमार इंद्र तिच्या सौंदर्याने मोहित झाला. अर्ध्या रात्रीची वेळ होती आणि राजकुमार त्याच्या जादुई गालिच्यावर बसला. जादूच्या गालिचा, मला राजकुमारी लबानच्या खोलीत घेऊन चल.
राजकुमारी तिच्या खोलीत झोपली होती. ही तर अजूनच सुंदर दिसतीये. जादुई झोळी, मला जगातली सर्वात सुंदर अंगठी पाहिजे. अंगठी घालण्यासाठी जसा राजकुमार इंद्राने राजकुमारी लबानच्या हाताला स्पर्श केला, कोण आहेस तू? इथे काय करतोयस? मी राजकुमार इंद्र आहे, राजा धैर्य सिंगचा पुत्र. मी तुमच्या सौंदर्याच्या गोष्टी ऐकल्या होत्या आणि त्या सर्व खऱ्या झाल्या. मला तुमच्याशी लग्न करायची इच्छा आहे. तुम्ही लग्नाच्या विषयासाठी माझ्या पिताजींशी बोला. राजकुमारी तिथून लाजून निघून जाते. प्रणाम, मी राजकुमार इंद्र आहे, राजा धैर्य सिंगचा पुत्र. मी तुमची पुत्री राजकुमारी लबानशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त करतो. माझ्या पुत्रीशी लग्न करण्यासाठी माझ्या 3 अटी पूर्ण कराव्या लागतील. काय तुला हे मंजूर आहे? अवश्य राजन, मंजूर आहे. माझी पहिली अट आहे, तुला 10 गुणी राईच्या दाण्यांचं एका दिवसात तेल काढावं लागेल. राजकुमार इंद्र हो तर म्हणाला, पण आता सेवक त्याला तेल काढायच्या घाण्याजवळ घेऊन गेला. आणि आता राजकुमार इंद्र विचार करू लागला की इतक्या सगळ्या राईच्या दाण्यांपासून एका दिवसात तेल कसं बरं काढायचं. तेव्हाच त्याला मुंगळ्यांची आठवण झाली. मुंगळ्यांच्या राजा, मला तुमची गरज आहे. बोला राजकुमार, आम्ही तुमची काय मदत करू? मला या सगळ्या राईंच्या दाण्यांपासून तेल काढायचंय. हे काम आम्ही सहज करू, तुम्ही आराम करा. मेहनती मुंगळे मोठ्या स्फूर्तीने राईचं तेल काढायला लागले. काही तासांमध्येच सगळ्या राईच्या दाण्यांपासून तेल निघालं. राजकुमार इंद्र खुश होता की पहिली अट पूर्ण झाली. आमच्या राज्याच्या अगदी शेवटी एक गुहा आहे. तिथे 2 दानव आहेत. तुला त्या 2ही दानवांना मारावं लागेल. ही माझी दुसरी अट आहे. राजकुमार इंद्र गुहेच्या बाहेर पोचला आणि त्याला भीतीदायक आवाज ऐकू आले. तेव्हा त्याला सिंह आणि सिंहिणीची आठवण झाली. सिंह आणि सिंहीण, मला तुमच्या मदतीची गरज आहे. बोल मित्रा. मला या 2ही दानवांचा अंत करायचा आहे. हे आमच्यावर सोड, आज आम्ही पोटभर खाऊ. सिंह आणि सिंहीण दानवांना मारून टाकतात आणि दुसरी अट पूर्ण होते. माझी तिसरी आणि अखेरची अट, हे जे झाड आहे हे तुला जास्तीत जास्त 2 वारात कापायचंय. आता राजकुमाराला फकीरचं म्हणणं आठवतं आणि राजकुमाराने जादुई तलवार काढली. फक्त एकाच वारामध्ये झाडाचे 2 तुकडे झाले. खूपच छान, तू राजकुमारी लबानला जिंकलं आहेस. राजकुमार इंद्र आणि राजकुमारी लबानचं लग्न खूपच धूमधडाक्यामध्ये झालं. आणि आता राजकुमार इंद्राने राजकुमारी लबान बरोबरच ते राज्य सुद्धा जिंकलं. तो राजा बनला आणि राजा इंद्राने नेहमीच त्याच्या प्रजेला सुखी ठेवलं.